शाळा क्रमांक 8ला आज एक अशा शेतकऱ्याची मुलाखत घेतो आहे की शाळेमध्ये येत असताना यांचा अनुभव व्यक्त करावा आणि काय अनुभव आहे तो इतरांना कळेल म्हणून मी वैयक्तिक त्यांचा इंटरव्ह्यू घेतो आहे. बोला दादा, तुमचं पहिले नाव सांग. संजय बांगडे. हो, कुठले? अंजन सिंगी. हो, मी आतापर्यंत शेती करत आलो आणि शेती मी ट्रॅक्टर नेला नाही, जोडी नेली नाही, तारानं काही आता हे मशीन निघाली, मशीननं पेरत आलो. तर असं डवरण नाही, त्याच्यात काही नाही, अशी ज्या पद्धतीची शेती करून राहिलो. किती वर्ष झाली? आता झालं मला आठवत नाही शेती करून राहिलो, पण अंदाजे 40 वर्ष धरून घ्या. 40 वर्ष झाले आता आम्हाला शेती अनुभव, असा अंदाज आहे माझा. पण चांगलं उत्पन्न होऊन राहिलं म्हणून तर दरवर्षी मी कापूसच घेतो, दुसरं पीक कोणतंच नाही. शेती करत असताना हा. जी वखरवाई आहे हे वखरवाई काहीच नाही करतच नाही. तर वखर म्हणजे जोडी आहेच नाही, जोडी नाही, ट्रॅक्टर नाही, काहीच नाही, काहीच नाही. काहीच नाही. काकडं फाडाली बी जोडी नाही येत. मग ते काकडं वगैरे कसे फाडतात? हा, तर माझ्यापाशी ते काकडं तयार आहे. कसे जे आधीची जे पराठी आहे हा. त्याच दिशेनं लागवण होते आपली. म्हणजे या दुऱ्याचं त्या दुऱ्याला ते पराठीचे फुट जे आपण बियाणं कापून टाकतो हे लाईन लागते ना, अशी फुटेची त्यानंच लागवण तयार होते. म्हणजे काकडं फाडायची गरज नाही. मग त्या उगवणशक्ती जेव्हा होते हा, तेव्हा त्या उगवणशक्तीवर आणि शेजारचा हा. लावलेले त्या उगवणशक्तीचा काय फरक दाखवला तुम्हाला? काहीच नाही. त्याच्याबरोबर चांगलं हे पीक दिसते. उगवणशक्ती चांगली आहे याच्यामध्ये. याची जे पडतात जे लावतो आपण हा. त्याच्याबरोबर चांगली आहे. आणि जे आता मी पराठी जे कापली आहे ही पेटवत नाही, हा. ही त्या तासातच देतो दाबून मी. बिलकुल पेटवत नाही कोणतीही वस्तू नाही, नाही. अंगाडीची काडी लावायची नाही आहे. नाही काय तार म्हणजे तूरही नाही. तूर नाही, काहीच नाही, कोणतंच मी अंगाडेबीची काडी नाहीच. ते त्या पोट्यात दाबायचं. का दाबायचं? का त्याच्यानं तणकट निघत नाही. हा. जे आपल्या आता ते तणकट निघणार आहे हो. ते तणकट निघत नाही, कारण का त्याच्यात जीवाणू इतके पडते त्या तणकटावर. आपली इच्छा होत नाही का त्याच्यावर पाय द्यावा म्हणून. जेवढे जीवाणू रंगारंगाचे म्हणजे त्याच्यात- जमिनीला आच्छादन करता तुम्ही एक प्रकारे आणि जीवाणूला राहण्यासाठी वास्तव्य निर्माण करता. तुम्ही झाकून देतात ते झाकूनच देतो. म्हणजे पहिला फेर तणनाशकचा वाचला त्यावेळेस, मग नंतर त्याच्यानंतर पराठी लागवण म्हणजे आता लागवण करायची आहे. आधी मी पाहुणे घेऊ देतो, 1-2 पाणी आले का ते लागवण करतो. तर बियाणं निघायच्या म्हणजे 3 दिवसापर्यंत त्याच्या आत फवारा मारतो मी तणनाशक. त्याच्यानंतर मग पराठी म्हणजे 1 महिना गेला का 1 महिन्याच्या नंतर मग तणकट निघते, काही निघते. तणकट म्हणजे किती की वाढव, डोक्षीवर वाढव का डोक्षाच्या वर जा, तरी ते तणकट मग एकदा कटाई करतो मी. पूर्ण कापून टाकतो आणि त्यात पोट्यात झोपून देतो पूर्ण तणकट. एकदा झोपलो का मग त्याला काही 8-10-15 दिवस जाऊ द्यायचे, त्याला फळतूड द्यायचं. त्याच्यानंतर तणनाशक फवारे मारून द्यायचे त्याच्यात पूर्ण वावर काय कीड. बरं, त्याच्यात उत्पादन काय येतं मग पराठीचं तुम्हाला? उत्पन्न मला 10-9 दरवर्षीच लागतं. दरवर्षी. दरवर्षी. आणि दुसरं पीक कोणतंच नाही घेतलं मग? कोणतंच नाही घेत. कारण का नाही घेतलं म्हणजे नदीच्या काठावर माझं शेत आहे. हो. दरवर्षी त्याच्यावर पूर्ण जाते. म्हणजे डोक्याच्या वर ते पूर्ण पराठी पूर्ण अजून पडते. पुन्हा ते हात न लावतेले उभी करायची नाही. पल्ल्यावरी बी तर तशीच राहायचं. पुन्हा देवाची काळ केली म्हणजे तुमचा गाड येणारा पुराचा तिथंच बसते. तिथंच बसतो. तिले मी ते पराठी उभी नाही करत, पण ते अशी झोपली असं तरी ते उभी नाही करायची. तिला ते अशी उभी होती, जमीन खरडून जात नाही. खरडून जात नाही. असं ते चालू आहे दरवर्षीचा आमचा कार्यक्रम. आता मला म्हणजे आता काही वर्ष होते, मला आठवत नाही. पराठीवर पराठी किती एकर रान आहे मग तुमचं? माझ्यापाशी 6 एकर. 6 एकर तसंच आहे. तसंच आहे. तशी दुसऱ्याची केली आहे मी. आता ते दुसऱ्याची तसंच आहे मला. ते न केले आतापर्यंत, पण आताही मी ते करून राहिलो कारण ते लावलं तसंच. म्हणजे तुम्ही त्या करणाऱ्या जमिनीमध्ये समाधानी आहात, उत्पादन हो. मात्र तेवढं देते. हो. म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं वाटलं का आता मशागत करणं गरजेचं नाही बा, नाही. म्हणजे त्याचा अर्थ शून्य मशागत तंत्रज्ञान. हो. बरोबर आहे की नाही? हो. कळलं नाही पण वळत गेले. हो, करत गेलो मी आता. करत गेले. हो. हो, वळत गेले म्हणजेच करत. हो. बरोबर आहे की नाही? पण ते आपल्याला पण असे आता बाकीचे याच्या अनुभव ह्याच्यात आहे. आमचं नाव आहे त्याला आपलं चिपळूणकर काका म्हणते शून्य मशागत तंत्र. हो. अगदी बरोबर. आता तुम्ही बेड करणार
आता यंदा मी बेड करणार म्हणजे आता म्हणजे ते आता SRT मध्ये येणार. SRT मध्ये येणार बरोबर. भाऊ. आता ह्या पद्धतीनं करून पाहावं. बिलकुल बिलकुल यंदा केले का पुन्हा करायचं काम नाही बिलकुल भाऊ. बिलकुल कधीच नाही. दरवर्षी आपले यानं कापणे टाकून हो, दिले हो, त्याच्यात. असं या पद्धतीनं करायचं ठीक होतं आहे. आपल्याला. आपण आलात, धन्यवाद. अशीच शेती करत राहा आणि उत्पादन काढत राहा. चला, यांचं मत अगदी महत्त्वाचं आहे. हे या शाळेच्या दृष्टीने इतर लोकांना प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा करूया. शून्य मशागत तंत्रज्ञान काही लोक आधीच करत होते, पण त्यांना त्या तंत्राचं माहिती होय. माहिती थोडीशी आता उशिरा मिळाली, पण ते करून नक्कीच राहिले होते. पण त्यांना आधीच कळलं का माझे पैसे वाचून राहिले बा, आणि जमीन सुद्धा तयार होऊन राहिली, म्हणजे जमीन बलवान होऊन राहिली. चला, धन्यवाद.